आपला 8वा अध्याय बहुतेक आज संपणार आहे, बहुतेक नाही संपणारच आहे. थोडेसेच हे राहिलेले आहेत शेवटचे. अध्याय 8वा अक्षर ब्रह्मयोग. यत्र काले 23वा श्लोक आहे. यत्र काले वृत्तिम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. मागच्या वेळेला त्यांनी म्हटलेलं आहे की कसं परमात्म्याशी एकरूप किंवा एकदा त्याच्या पाथवर चालायला लागल्यावर वापस जाणं होत नाही आणि पुन्हा जन्म 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 घेण्याची गरज लागत नाही, असं त्यांनी मागच्या वेळेला सांगितलं. आणि त्याच्यासाठी अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की एकदा दुधाचं तूप बनल्यानंतर त्या तुपातनं पुन्हा दूध बनत नाही, असं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. एक आणि म्हणून आता 23वा श्लोक काय म्हणतोय बघूया आपण. पार्था आणिक ही एके ऐके परिपाहे सुलभ हे आहे जाणावया योग्य काली निज देह ठेवनिया जाती मिळवनिया योगी जेथे. योग्य काली हा शब्द का वापरलाय? कारण जेव्हा आपण स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटला लागतो, साधारण मोठे योगी असतात जे खूप हायर स्टेटचे, ते टाइम, दिवस, काळ, तिथी सगळं ठरवतात आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या आधी आपलं पर्पज कम्प्लीट फुलफिल करून सोलचं बर्थचं कारण निमित्त पर्पज कम्प्लीट करून काम पूर्ण करून देह ठेवण्याची साधारण तारीख वेळ ठरवतात. जे अत्यंत उच्च स्थितीत असलेले योगी असतात ते. पण त्याच्या खालचे लोक जे साधना पथवर आहेत ते सुद्धा साधारणपणे आपली तयारी करू शकतात. अचानक मृत्यू होतो ते मागे पण मी सांगितलं होतं. ऍक्सिडेंटल डेथ इज बिकॉज ऑफ कार्मिक थिंग्स, म्हणजे का कर्मामुळे येतं. कर्माचे परिणाम असतात, पूर्वजन्म कर्माचे, त्यामुळे अचानक मृत्यू येतो. पण जेव्हा योग्य जीवन जगून सर्व जीवनातले अनुभव घेऊन जेव्हा मृत्यू येतो, तेव्हा अगदी आपल्यासारखे लोक सुद्धा आपला मृत्यूचा समय समय म्हणजे काय की आपली तयारी आपण निश्चित करू शकतो. की साधारण उतारवय आलं की देह थकला, इंद्रिय थकली की आपण थोडस आपलं, जसं आपण गावाला जातो 8 दिवसासाठी, जसं आम्ही मामाच्या गावाला जायचो लहानपणी, की निश्चितच जायची तारीख ठरली त्याप्रमाणे यायची तारीखही आपली ठरलेली असते साधारण. तेव्हा तर एवढं रिझर्वेशन वगैरे पॅटर्न नव्हता, पण साधारण 2 दिवस आधी आई सांगायची की आता आवरायला घ्या बॅग. असं आपण करतो, आजही करतो आपण. आपण अगदी 1 दिवसासाठी जरी गेलो तरी इकडे तिकडे आपले चष्मा आहे, मोबाईल चार्जर, इकडे तिकडे पेन, घड्याळ असं ठेवलेलं असतं. आपण साधारण आपल्या निघायच्या 2-4 तास आधी आपण आपली बॅग पॅक करतो. बॅकपॅक, पर्स, आपली बॅग, जे काय असतं ते आपण आटोपत घेतो आणि तयारीत ठेवतो की चला पटकन टाटा बाय बाय करून प्रेमाचे संदेश देऊन घेऊन आपण निघू शकतो आपल्या परतीच्या प्रवासाला. असं आपण नॅचरल वेने आपण रोजच्या जीवनात करतो. मग आपण आपल्या आत्म्याच्या प्रवासाला का नाही करू? विचार करण्याची गोष्ट आहे. निश्चितच करायला पाहिजे की जेणेकरून आपण आपलं सामान बांधू म्हणजे आपल्याला काही घेऊन नाही जायचं असतं. प्रॉपर्टी, पैसे, दागिने आपण इथनं काहीच घेऊन जात नाही. इथून आपण काय घेऊन जातो? गुड कर्माचं कॅल्क्युलेशन आणि लव्ह, रिस्पेक्ट,
हे आपण निश्चित घेऊन जाऊ शकतो. आपण केलेली कर्म आपण घेऊन जातो आणि आपली मानसिक स्थिती आपण घेऊन जातो. ती निश्चित आपण घेऊन जाऊ शकतो. ते आपल्या बरोबर आहे. पण फिजिकल ऑब्जेक्ट्स आपण इथनं उचलू शकत नाही. आपली बॅग कोणती पॅक करायची आहे? तर तेव्हा मात्र आपल्याला खऱ्याखुरी बॅगची जरूरत नाही. आपल्या देहाची जी बॅग आहे, फिजिकल बॉडी ते इथे ठेवायची आहे. मेंटल इमोशनल बॉडी प्रिपेअर्ड पाहिजे आपली, की जेणेकरून आपण निघायच्या तयारीला लागू, की अरे चला. मग आपण काय करूया? उलट असतं. हा प्रवास थोडा वेगळा. आपण असे गावाला जातो तेव्हा आपण बॅगेत खूप काय काय भरतो. काही लोकांच्या बॅगेत तर घरच अख्खं बांधून नेल्यासारखं असतं अक्षरशः. काय 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 लागेल 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 म्हणून खूप एक ह्युमन टेंडन्सी आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी वापरल्या पण नाही जात. म्हणजे इवन मी सुद्धा बऱ्याच गोष्टी नेलेल्या असतात, त्यातल्या अर्ध्यापेक्षा जास्त गोष्टी वापरल्या जातात, त्यातल्या काही गोष्टी तर बिलकुल हातच नाही लागत त्याला. पुस्तक वाचायला लागेल, अमुक लागेल, तमुक लागेल, असं आपण खूप घेतो. ही ह्युमन टेंडन्सी कॉमन आहे. पण तिकडे जाताना पुढच्या प्रवासाला, सोलच्या पुढच्या प्रवासाला हे सगळं लागत नाही बरं सामान. इथे उलट सोडायचं आहे आपल्याला. फिजिकल ऑब्जेक्ट्स मुलांना ठेवलं काढून, आठवणी ठेवल्या काढून, नातलग काढून ठेवले बॅगेतनं. कुठल्या बॅगेतनं? इमोशनल बॉडी, मेंटल बॉडीच्या व्हेकल मधनं सगळे हे ऑब्जेक्ट्स बाहेर काढावे लागतात आपल्याला. आतमध्ये काय ठेवायचंय? फक्त आनंद स्थिती. आठवणी सुद्धा नाहीत. कारण आपण ज्या आठवणीत शेवटला असू, मागच्या वेळेला आपण ऐकलंय, की ज्या स्थितीत मानसिक विचारात आपण असू त्याच्याशी रिलेटेड जन्म येतो. त्यामुळे आपल्याला नातवंडांच्या आठवणी घेतल्या ते तसं काही घ्यायचं नसतं. आपल्याला घ्यायचा असतो अत्यंत आनंद, ब्लिसफुल स्टेट, समाधान, प्रेम. प्रेम म्हणजे ही एक उच्च स्थिती आहे बरं. प्रेम म्हणजे पुन्हा फिजिकल लव्ह नाही. फिजिकल लव्ह आणि आत्म्याचं प्रेम हे खूप वेगळ्या वेगळ्या दोन प्रचंड फरक आहे याच्यामध्ये, दोन गोष्टींमध्ये. फिजिकल लव्ह कंडिशनल असतं आणि सोलनी केलेलं लव्ह हे अनकंडिशनल असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपली बॅग भरायची असते आणि आपण तयारीला लागायचं असतं. त्यामुळे योग्य काली निजदेह ठेवोनिया, जाती मिळवनिया योगी जेथे. आपण सुद्धा योग्य काली निजदेह ठेवू शकतो. त्याच्यासाठी संत परमात्मा व्हायची काही आवश्यकता नाहीये. आपण त्याचीच तयारी करतोय हा अभ्यास करताना. काय आहे माहिती का? आपण जेव्हा हे ज्ञान गोळा करतो ना, आपण जेव्हा ग्रंथ वाचतो, थिओसॉफिकल स्टडीज करतो, मोठ्या मोठ्या पुस्तकांचा अभ्यास करतो, तेव्हा आपली ज्ञानाची पायरी वाढत जाते. म्हणजे काय? की आपण खालच्या ग्राउंड फ्लोअरवरनं आपण एक एक मजला वर चढत जातो. ज्ञानाच्या पायऱ्या, अहंकाराच्या नाही. की इतके ग्रंथ वाचले, इतकी पुस्तकं वाचली, ह्या रायटरचे, ऑथरचे पुस्तकं वाचली, ते नाही. ज्ञानाच्या पायऱ्या असतात, लेयर्स असतात, स्टेप्स असतात, त्या वाढतात. आणि मग पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला असं करत 25व्या 40व्या मजल्यावर पोहोचल्यानंतर जेव्हा आपण खाली बघू, दरवेळेस आपण निश्चित खाली बघायचं. पहिल्या मजल्यावरनं खाली बघितलं, ग्राउंड फ्लोअरवरनं जगाकडे बघितलं, एक वेगळा व्ह्यू आपल्याला मिळतो. फर्स्ट फ्लोअरवरनं वेगळा व्ह्यू मिळतो. थोडंसं आपल्याला जास्त डिटेलमध्ये दिसतं पहिल्या मजल्यावरनं. पलीकडची घरं पण दिसतात, जी ग्राउंडवरनं नाही दिसत. 5व्या मजल्यावर गेलो तर आणखीन जास्त डिटेलमध्ये दिसतं. लांब लांब पर्यंतच्या घरं, बिल्डिंग दिसतात. 10व्या मजल्यावर गेलो तर फारच उत्तम व्ह्यू मिळतो आपल्याला. आणि म्हणून आजकाल लोक 25वा मजला, 30वा मजला असं मी बघितलंय. लोक इंटेन्शनली हाय राईज मध्ये वरची घरं व्ह्यू साठी घेतात. तसंच ज्ञानाच्या बाबतीत जशा ज्ञानाच्या पायऱ्या वाढतात, उत्तम व्ह्यू मिळतो आपल्याला जगण्याचा आणि जीवनाचा. तेव्हा कसं आपल्याला, आपण ग्राउंड फ्लोअरला असतो, आपल्याला आपल्या साईजची माणसं दिसतात, आपल्याच आकाराची, उंचीची, आपल्या देहाच्या साईजची आपल्याला माणसं दिसतात. पण आपण जेव्हा 25व्या 30व्या 40व्या मजल्यावर जातो तेव्हा तीच माणसं अत्यंत छोटी दिसतात. मी बोलतेय त्याला, त्याचं हे खूप वेगळा आहे अर्थ. माणसं खूप छोटी दिसतात.
मग आपण त्याच्यात 40व्या मजल्यावरनं आपण म्हणू नाही शकत की अरे हा माणूस आहे ना, ह्यानी मला मागच्या वेळेला असं केलं होतं. कारण 40व्या मजल्यावरनं एवढं डिटेल दिसणार पण नाही. तो फक्त मनुष्य चालतोय एवढंच कळेल. प्राणी नाही आहे, माणूस आहे एवढा फरक कळेल. आणि मग तिथे आपल्याला आठवणार पण नाही की कोणी काय केलं होतं. म्हणजे अल्टिमेटली काय की आपला पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज होतो. आपण बर्ड सारखं वरून बघतोय जगाकडे. मग तिथे खूप खूप गोष्टी आपण रिलीज करतो. आपल्या लक्षातही राहत नाही. आपल्याला माणूस वरनं बघून कळणार पण नाही. 50व्या मजल्यावरनं कोण शेजारीण गेली खालनं, एक असं नुसतं डोकं दिसतं जाताना काळं काळं, आणि माणसं किंवा ठिपके दिसतील. तिथे आपण नाही लक्षात ठेवू शकत. यांनी मला प्रेम केलं होतं, यांनी मला मदत केली होती, यांनी मला तिरस्कार केला होता, यांनी माझा अपमान केला होता. काही कळणार नाही. आपल्याला नुसती माणसं दिसतील. हा, माणसं आहेत. असा आहे तो व्ह्यू. ज्ञान मिळाल्यानंतर, पायऱ्या चढल्यानंतर ज्ञानाच्या असा व्ह्यू येतो आपल्याला जगाकडे बघण्याचा. मग आपण फिजिकली आपण फ्लोअरवरच असतो, ग्राउंडवरच असतो, पण आपली नजर बदललेली असते बरोबरच्या माणसांकडे बघण्याची. आणि हाच फरक आहे सामान्य माणसाचं ग्राउंडवर राहून जगणं आणि एखाद्या संताचं ग्राउंडवर राहून जगणं. हा मेजर डिफरन्स आहे. ते असं उंचावरनं बघत असतात. जसं एखाद्या अ, 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 अवकाशयानातनं बघितलं अर्थकडे, तर माणूसच नाही दिसणार. नुसतंच निळं आणि पांढरं आणि काय ग्रीन काहीतरी दिसेल, अर्थ दिसेल. इकडं निळं म्हणजे पाणी आहे, हिरवं म्हणजे काय गवत आहे, झाडं असतील, डोंगरदऱ्या असतील. माणूसच नाही. मग आणखीन मोठा व्ह्यू, युनिव्हर्सल व्ह्यू येतो तो. एनर्जेटिक व्ह्यू येतो की बाप रे, एवढी मोठी अर्थ, ह्याच्यावर एवढी माणसं असतील. आपणच कारण उडून गेलेलो असतो अवकाशयानातनं अर्थ सोडून, त्यामुळे आपल्याला माहिती आहे काय अर्थवर. मग आपल्या लक्षात येतं, अरे बाप रे, मी तर एवढं बिल्डिंग माझं घर केलं आणि हे एवढीशी अर्थ दिसून राहिली आणि त्याच्यावर कुठं नाही कुठे आपला डॉट, आपली बिल्डिंग, आपलं घर, आपली माणसं असतील. कळलं? तर ते जेवढं आपण ज्ञान मिळवू ना, तेवढा आपला अप्रोच आपलं ब्रॉड होतं, थिंकिंग ब्रॉड होतं. आणि म्हणून आपल्यासारखे लोक सुद्धा एखाद्या सिंपल भगवद्गीतेचा अभ्यास करून उच्च पदाला जाऊ शकतो. अशक्य काहीही नाही. त्यामुळे मी नेहमी एकच सांगत आले आणि आताही सांगतेय की जमणार नाही, फार अवघड आहे, कळतंय वळत नाही, हे असल्या गोष्टी बोलायच्याच नाहीत. मला त्या मान्य नाहीत, मला ते शब्दच आवडत नाहीत. कारण सगळं शक्य आहे. कारण सगळ्यांमध्ये सगळं दिलेलं आहे. कारण का तर आपल्यामध्ये बसलेला जो आत्मा आहे, ज्याला आपण जीवात्मा बनवून ठेवलाय, इनकार्नेटेड सोल, तो ऍक्च्युली ब्रह्मन आहे, परब्रह्मन, ग्रेट सोल आहे. त्याला आपण इनकार्नेटेड सोल करून असं लिमिट करून टाकलाय. फक्त तो फिजिकल बॉडी पुरच्या आकाराचा विचार करू शकतो. आपण लिमिट केलंय आणि ज्या क्षणाला आपण त्या लिमिटेशनच्या वॉल्स काढतो ना, तिथे अनकंडिशनल अनलिमिटेड एनर्जी सोर्स अनुभवायला मिळतो. फरक एवढाच आहे आपल्या अप्रोचचा. आणि म्हणून आपण आता हळूहळू एक एक पायऱ्या, जसा जसा आपला एक एक अध्याय संपतोय, आता आपण 8व्या मजल्यावरनं बघतोय जगाकडे. आपण ग्राउंडवर नाही आहोत. आपल्याला कळलंय योग्य काली निज देह ठेवून या कसं मिळून जायचंय, काल कसा ठरवायचाय, आटोपत घ्यायचंय. मुलगी म्हणून प्रेम न करता आत्मा आणि शरीर म्हणून प्रेम करायचंय अपत्यांना. बायकोला बायको म्हणून न बघता एक बरोबरचा व्यक्ती. फार अवघड आहे बरं हे. मी बोलतेय फार अवघड आहे प्रॅक्टिकली. आपण सतत अधिकार गाजवायला जातो आणि हे शरीर हा समोरचा माणूस माझ्या मालकीचा आहे, कारण माझं ह्याच्याशी अमुक नावाचं नातं आहे. फार लिमिट करतं, ह्या ब्रेनला फार लिमिट करतं ह्या गोष्टी. बरोबरच्या माणसांना माणूस म्हणून आणि मग पुढे जाऊन आत्मा म्हणून बघणं, तिथे अपेक्षा संपून जातात, एक्सपेक्टेशन्स चा अंत होतो. कारण आपण लिमिटेशन्स उचलून टाकतो त्याच्यावरनं की ह्यानी हे केलं पाहिजे.
आणि त्यामुळे सगळे षड्विकार निर्माण होतात अपेक्षेमुळे, की काल मला मदत नाही केली, आज मला गरज होती, अशा टाईप मध्ये. योग्य काली निज देह ठेवूनिया, जाती मिळवनिया योग्य जेथे. माझे परमधाम तेची ऐसे जाण, सांगे तुझ कुण अंतरीची. किंवा एकाएकी अकाली मरण, तरी जन्म जाण पुनरपी. तेच सांगतायत ते, अकाली जन्म आला तर, मी मगाशीच सांगितलं, अचानक मृत्यू येतो, त्याला कारण असतं कर्म, पूर्वकर्मानी होतो. सुसाइडल डेथ म्हणजे आत्महत्या, ही तर फार वाईट आहे. आत्महत्या, मी मागे सांगितलं होतं की अनेक जन्म कंटिन्यू होत राहते, कारण ती सोलची टेंडन्सी बनते आत्महत्या करण्याची. आणि पॉसिबिलिटी अशी असते की तिथे लागोपाठ 2-3 जन्म ते आत्महत्येचा प्रयत्न करतात, कधी सक्सेसफुल होतात, कधी अनसक्सेसफुल होतात, कारण त्या सोलची टेंडन्सी पॅटर्न बनतो तो. फार डेंजरस आहे ते. ड्रग ऍडिक्शन, अल्कोहोल ऍडिक्शन, ड्रग ऍडिक्शन पॅटर्न आहे तो सोलचा. ते फार अवघड आहे त्यातनं बाहेर येणं सोलला, एका जन्मातनं दुसरा जन्म, तिसरा जन्म. जोपर्यंत सोलचं ऍडिक्शन संपत नाही तोपर्यंत ते सोल बाहेर नाही येत. मला एक वेगळा सेशन घ्यायचा आहे, आता बघू त्याचा योग कधी येतो. मला खूप काही सांगायचं आहे की सोलचा जर्नी कसा असतो, सोल कशा पद्धतीनं तो ऍस्ट्रल ह्याच्यात फिरतो, कधी तो सुटतो, कधी काय जन्म घ्यायचा, कधी ठरवतो, कुठल्या प्लेनवर ठरवतो. खूप काही अवेअरनेस यायला पाहिजे, म्हणजे ना हे, जसं मी आता म्हंटल की 25व्या मजल्यावर 50व्या मजल्यावर बघितल्यासारखं मग जीवन दिसायला लागेल आणि सगळं महत्वाचं वाटायला लागेल. आत्ता ज्या व्यक्तींचा राग येतो आपल्याला, तिरस्कार वाटतो, तेच लोक हवे हवेसे वाटतील. कारण का, आपल्याला त्याचं महत्व कळतं की का माणसं आहेत, का आपल्याला हे सगळं भोवती आहे. सगळं आवश्यक आहे आणि सगळं फुल डिसाइडेड आहे. कम्प्लीट एक ब्लूप्रिंट आहे. ब्लूप्रिंट बनवतात ना बिल्डिंग बांधताना, कन्स्ट्रक्शनची ब्लूप्रिंट असते, आर्किटेक्ट बनवतो, ती ब्लूप्रिंट आहे आपली. आपण सगळं डिसाइड करून आलो, पण तरी आपण ब्लेम गेम खेळत राहतो फार जास्त. फॅमिलीशी नाही तर आपण समाजाशी करतो, जातीपातीशी करतो, धर्माला करतो, हा धर्म तो धर्म. फार वाईट आहे, त्याच्यामध्ये पडायचं नाहीये आपल्याला. आपल्याला सोल फॉर्म मध्ये सगळ्यांना बघायचंय, तेव्हाच आपण पुढे सरकू शकतो आणि तो हायर लेवलचा व्ह्यू, जो इंटेन्शन आहे, ते डेव्हलप होऊ शकतं. शुद्ध काळी पार्था ठेविताची देह, योगी निस्संदेह ब्रह्म होती. एरवी अकाली पडे देह तरी, मागुती संसारी येणे घडे. अंती पुनर्जन्म किंवा सायुज्यता, जाणावी ही पार्था कालाधीन. त्याची योग्य कालाचे वर्णन, प्रसंगे करीन ऐक आता. तर काळाचं वर्णन ते करतायत. मृत्यूची या गुंगी माझी विकलता, देहा लागी येता अंतकाळी. चालू लागती ती पंचमहाभूते, आपुलाल्या वाटे धनंजया. ऐशाही स्थितीत अंध नोहे स्मृती, आक्रमीना भ्रांती बुद्धी लागी. सावधते मन ज्ञानेंद्रिय गण, प्रफुल्ल प्रसन्न असोनिया. व्याकुळपणा येतो मृत्यूच्या वेळेला. मृत्यू जेव्हा जवळ येतो, तेव्हा जेव्हा शेवटचा श्वास येतो, तेव्हा आतमध्ये अत्यंत इंद्रियांना, विचारांना व्याकुळता येते. फार कठीण जातं देह सोडून जाणं. चालू लागती ती पंचमहाभूते, आपुलाल्या वाटे धनंजया. आपल्या शरीरातली पंचमहाभूत विलीन व्हायला लागतात. ऐशाही स्थितीत अंध नोहे स्मृती. स्वरूपाचं अंध म्हणजे आंधळेपण. कशाला? स्मृतीला. आपलं जे स्वरूप आहे त्याचं विस्मरण होत नाही, जर अभ्यास व्यवस्थित असेल तर. ऐशाही स्थितीत अंध नोहे स्मृती, आक्रमीना भ्रांती बुद्धी लागी. सावधते मन ज्ञानेंद्रिय गण, प्रफुल्ल प्रसन्न असोनिया.
ब्रह्मभाव स्थिती टिके तया काळी जीवे जी भोगिली स्वानुभवे. जर जीवनभर काही वर्ष, काही महिने, काही दिवस जरी आपण ब्रह्मभाव स्थिती अनुभवली असेल तर त्याची गोडी लागते आत्म्याला. आणि तिथे सतत 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 जसं लहान मुलाला कळलं की कुठल्या डब्यात चॉकलेट किंवा लाडू ठेवलाय तर ते सारखं तिथेच घुटमळत राहतं. आपल्याला कळतं की बाळ किंवा मूल आहे त्याला माहिती आहे त्याचा डोळा सतत त्या डब्यावर आहे आणि ते सारखं तिथे 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 फिरताना लपायला जरी आलं तरी त्या डब्याच्या एरियातच किंवा लक्ष किती कोण उघडतंय किती कोण खातंय. का तर तो गोडवा लागलेला आहे त्याला त्या पदार्थाचा आणि त्याला हवा हवा असं वाटतं. तसं आपल्या आत्म्याला ब्रह्मभाव स्थिती जी आहे, ब्लिसफुल स्टेट जी आहे, आठवण, त्याची मिठास, त्याचा गोडवा, त्याचं प्रेम हे एकदा अनुभवायला लागल्यानंतर जरी बाहेर किती वेदना होऊ देत, इंद्रिय काहीही बोलू देत, मृत्यू येताना तो पुन्हा तिथेच स्वकेंद्रित झालेला असतो आणि अनुभव घेत असतो. पार्था अंतकाल होय तोपर्यंत ऐसीस व्यवस्थित सर्वेंद्रिये. अंगी अग्निबळ तरीच हे घडे, ना तरी विघडे सर्व काही. जले वा अनिले मालवता ज्योती, आपुली असती दृष्टी व्यर्थ. अनिले म्हणजे वाऱ्याने. तैसा अंतकाली अंतर्बाह्य कफ वायूचा प्रकोप होनिया. विझोनिया जाता अग्नीची ती दीप्ती, नुरे क्रियाशक्ती प्राणासीही. मग तेथे बुद्धी असोनीही काय, निष्क्रिय ती होय अग्निवीण. आता मी एक थोडीशी वेगळी गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे अनुभव सांगते. मृत्यू यायच्या आधीच मी मृत्यू कोणाबरोबर तरी अनुभवला. माझे वडील गेले गेल्या वर्षी, तेव्हा म्हणजे मी अनुभवलं म्हणून मी सांगू शकते हे इथे काय लिहिलंय ते. अं, वडील गेले, आम्ही बघून घरी आलो. 4 वाजता मी वडिलांना बघून मुंबईला जाऊन, मी नुकती इथे शिफ्ट झाले होते, जस्ट 8 दिवसच झाले होते. आणि 10 वाजता आम्ही घरी पोचलो मुंबईवरनं बाय रोड कारनी. आणि साधारण 10:30 वाजताच्या सुमारास, 10-10:30च्या सुमारास माझ्या भावाचा मला फोन आला होता की पोचली का वगैरे. तर मी म्हणलं हो पोचलो, पण तेवढ्यात त्याला दुसरीकडनं हॉस्पिटलचा कॉल येत होता जिथे माझे वडील ऍडमिट होते. आणि त्या दिवशी आम्ही ऍक्च्युली व्हेंटिलेटरला टाकायचं का हा निर्णय घेऊन आलो होतो. म्हणजे मी मी होते म्हणून भावाने निर्णय घेतला की डॉक्टरांची भेट झाली आणि डॉक्टर म्हणले की काही ऑप्शन नाहीये, व्हेंटिलेटरला परमिशन द्या. आणि पुढची प्रोसिजर ते करणार होते पण ती ऐकूनच फार त्रास झाला, म्हणजे पण काही इलाज नव्हता म्हणून आम्ही परमिशन देऊन मी घरी आले होते. आणि रविवार होता आणि 10:30ला त्याला कॉल येत होता म्हणून मी फोन ठेवला. मी म्हणलं तू बघ पहिले ते काय बोलतात. तिकडनं त्याचा फोन आला की मी भेटून आल्यानंतर त्यांचं बीपी लो झालं आणि रात्रीच त्यांना कार्डियक अटॅक येऊ शकतो अशी डॉक्टरनी हिंट देण्यासाठी फोन केला होता. मी तो फोन ठेवला. त्याला मी म्हणलं की ठीक आहे, तू जे काय असेल ते कळव मला. माझा फोन ऑन राहील. जनरली मोबाईल ऑफ करतो आपण, पण मी त्या दिवशी म्हणलं त्याला ऑन राहील, काही प्रॉब्लेम नाही, तू मला कळव म्हणून. आणि आम्ही प्रिपेअर्ड होतो, मेसेज येऊ शकतो सकाळपर्यंत. पण थोडा वेळ झाला, म्हणजे आम्ही जस्ट मी घरी आलेच होते त्यामुळे चेंज वगैरे केलं, झोपायचंच होतं. तयारीला लागलो झोपायला म्हणून मी बाथरूम म्हणजे मी बेडरूम मध्ये गेले आणि ऑल ऑफ सडन मला प्रचंड मळमळायला लागलं. म्हणजे खरं तर रस्त्यातच मला मळमळायला लागलं होतं, घराच्या जवळ आम्ही साधारण अर्धा पाऊण तास आधी. पण मला काही कळेना की का मळमळत आहे. पण ती मळमळ इतकी जास्त वाढली की मला असं वाटलं आता मला उलटी होणार. तर म्हणून मी बाथरूमकडे गेले. बाथरूमकडे गेले तर मला असं माझा शेवटचा जेव्हा जीव रडतो म्हणजे असं त्याचं हुंदका भरून येतो. खरं तर हे ना मी कधी आयुष्यात बघितलंय, ना मी ऐकलंय, काहीच नाही. पण डायरेक्ट मी अनुभवलं ते. असं एकदम असं असं एकदम हुंदका आला मला. भरभरून आला एकदम छातीमध्ये आणि कळत काहीच नव्हतं. एक तर मळमळत होतं आणि ते होत होतं. ते होता होता मला उलटीसारखं वाटलं. म्हणून मी
उलटी करणार तर माझं फक्त असं छोटा चमचाभर पित्त पडलं माझं फक्त. मला काही कळलं नाही, म्हणलं असं का होतंय. आणि इतका जास्त तो श्वास हे झाला की मला असं छातीत धडधड 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 आणि एकदम असं रडल्यासारखं, असं एकदम छाती भरून काहीतरी वेगळंच होत होतं. एकदम जबरदस्त उडत होती छाती. एकदा झालं, परत काही सेकंद मी नॉर्मलला आले. पुन्हा एकदा माझी छाती धड 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 भरून आली. आवाज असा हे झाला, रडायला आल्यासारखं, हुंदके आल्यासारखं. आणि परत काही वेळ होऊन, म्हणजे काही फ्यू सेकंड्सची बात आहे ही, पुन्हा थांबलं. मला काहीच कळत नव्हतं. मी बाथरूम मधनं बाहेर येत होते, आत जात होते, बाहेर येत होते, आत जात होते. मला काही काही कळत नव्हतं हे असं काय होतंय. तिसऱ्यांदा झालं आणि चौथ्यांदा होऊन माझी चेस्ट म्हणजे हार्ट हार्ट चक्र माझं एकदम शांत झालं चौथ्यांदा होऊन. आणि मला काही कळत नव्हतं, पण माझ्या मुलीच्या लक्षात आलं की काहीतरी वेगळं चालू आहे. तर ते, आणि मी थांबलं आणि आम्ही खाली आलो. म्हणजे माझं बंगलो आहे, तर आम्ही खाली किचनच्या साईडला डायनिंगच्या इथे आलो. तिथे येऊन मी माझ्या स्वामींचा, अक्कलकोट स्वामींचा फोटो मागितला. तो मी छातीला लावला. माझं ध्यान लागलं. ध्यान लागल्यानंतर मला असं काहीतरी कळलं की एनर्जेटिकली शिफ्टिंग असं झालं. ते झालं, मला नाही माहिती मी किती वेळ ट्रान्समध्ये होते. आणि मग मी खाली आले. खाली आले आणि काही नाही, मी एकदम नॉर्मल होते. आणि आम्ही झोपलो, कारण थकून आलो होतो. खूप ट्रॅव्हलिंग मध्ये आम्हाला खूप वेळ लागला. मुंबईवरून इकडे ट्रॅफिक, पावसाचे दिवस होते, रस्ते खराब होते. झोप लागली. सकाळी आम्हाला कळलं 5 वाजता स्कूलसाठी मुलीच्या उठले तेव्हा मेसेज आला होता की वडील गेले. पण मला लक्षात आलं की ते जे माझ्या बरोबर घडलं, तोच त्यांचा शेवटचे श्वास होते, ते मी सायमल्टेनियसली अनुभवले. ते का अनुभवले, का झालं, मला काहीच माहिती नाही, पण मी अनुभवले. तर इथे हे जे सगळं सांगितलंय, हे तशा पद्धतीनं पॉसिबिलिटी आहे की आपली इंद्रिय आणि आपला श्वास जो देह सोडताना ती एक वेगळी एक व्हायब्रेशन आणि एकदम ट्रान्झिशन एका सर्टन स्टेज मधनं फिजिकल बॉडीतनं निघणं, श्वासांचं, प्राणाचं, हे फार वेगळ्या लेवलवर असतं. तर ह्या पद्धतीनं होतं. पण त्या सिच्युएशन मध्ये आता इथे काय लिहिलंय त्याच्यावर आपण बघूया. इथे जे लिहिलंय त्यांनी म्हटलंय की तुमची ज्ञानेंद्रिय, तुमची कर्मेंद्रिय, तुमचा मन, हे सगळं सावध असलं पाहिजे. आणि त्यासाठी त्याचा अभ्यास असला पाहिजे. सगळ्यातनं निवृत्ती होणं फार अवघड आहे, आवश्यक आहे. म्हणून त्यांनी म्हणलंय, शुद्ध काळी पार्था ठेविताची देह, योगी निस्संदेह ब्रह्म होती. हे आवश्यक आहे. सगळ्यातनं मन बाहेर येणं. आपण म्हणतो ना रिटायरमेंट, रिटायरमेंट, ऍक्च्युअल रिटायरमेंट आवश्यक आहे. आणि ही अशी संधी जर मिळाली ना, त्याच्यापेक्षा जन्माला येऊन मोठं भाग्य नाहीये. आणि म्हणून आपण आपलं पॅकिंग हळूहळू करायला घेणं खूप आवश्यक आहे. योग्य काळी आपल्याला कळतं, आत्मा आत्मा सगळं माहिती असतं आत्म्याला. बरं, मला मला खूप गंमत वाटते या आत्म्याची. त्याला सगळं माहिती असतं, तो कशासाठी आलाय, काय आलाय, कधी जायचंय, कधी कोणाला भेटायचंय, कसं लाईफ जगायचंय, काय टाईपचा पॅटर्न पाहिजे, काय कार्य केलं पाहिजे, काय पद्धतीनं केलं पाहिजे, कधी विड्रॉ केलं पाहिजे, कधी इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आत्म्याला सगळं माहिती असतं. पण त्याला आपण झिडकारतो आणि आपला देहभाव त्याच्यावर हावी होतो. आणि ती देहबुद्धी त्याला गप करते आणि स्वतःची डोकी अक्कल चालवत राहते. हा मेजर प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून आत्म्याचा आवाज ओळखणं पहिले आणि मग त्याला ऐकणं फार आवश्यक आहे. फार जास्त आवश्यक आहे. कारण आत्म्याचा आवाज म्हणजे काय, की आपला हायर सोल, मागे मी खूप एक्सप्लेन केलं होतं की आपला इनकार्नेटेड सोल आहे. मेन सोलचा पार्ट जवळजवळ 70-80% वर आहे.
आणि त्यातला हार्डली 20-30% आपण खाली इन्कारनेट झालेलो आहोत. तर हे जे इन्कारनेटेड सोलचं म्हणजे आपला आत्मा जीवात्मा जो आहे त्याचं कनेक्शन आणि त्याचा रोजचा संवाद होणं खूप आवश्यक आहे. म्हणजे आता बघा आपली फॉर एक्झाम्पल आता हे कसं कसं म्हणजे काय हे त्याचं मी थोडं एक्सप्लेन करते की आपली मुलं शिक्षणाला बाहेर जातात. ठीक आहे, पहिले 2-4 महिने आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात की आई वडिलांना रोज फोन करतील, सगळं सांगतील, आज असं झालं, तसं झालं, तसं झालं, तसं झालं. एक काही 4-5 महिने होतात आणि मग रोजचा फोन यायचा, नाही काल टाइम वेळ नाही मिळाला, परवा असं झालं. मग आठवड्यातनं 4 दिवस फोन येतो, मग 2च दिवस येतो, मग एक एक आठवडा फोनच येत नाही. मग तो आठवड्याच्या आठवडे वाढायला लागतात आणि कारण काय काही असो, ते महत्वाचं नाही आता डिस्कशन मध्ये. अंतर पडत जातं कोणाचं, जिथून चाइल्ड गेलंय त्या मेन एनर्जीशी डिस्कनेक्ट व्हायला लागतं. आणि मग आपल्याला त्याच्या बरोबर काय चाललंय हे आपल्याला काही पत्ता लागत नाही. प्रॉब्लेम मधनं चाललाय, सुखात आहे, व्यवस्थित जगतोय, आपलं मूल काय चाललंय, रोजच्या जीवनात त्याच्या काय घडामोडी घडतायत, आपल्याला काही पत्ता लागत नाही. आणि मग नंतर कधीतरी एकदम काहीतरी मोठा एखादा प्रॉब्लेम किंवा खूप चांगली गोष्ट एकदम समोर येते, पण तिथे आपण त्याला हेल्प करू शकत नाही. त्याला आपण म्हणतो चाइल्डला की तू आधी नाही सांगितलं, तू तर मोठा बिझी आहे, माझ्याशी कम्युनिकेशन नाही आहे, आपल्याशी आमच्याशी बोलत नाही, आम्हाला काही सांगत नाही, आता तुझं तू निस्तर, असं आपण आपल्या चाइल्डला सांगतो. हो की नाही? सेम असंच इनकार्नेटेड सोल अँड हायर सोल यांचं रिलेशन आहे. तिथून आपण इकडे येतो, टेम्पररी आलो आहोत, प्रवासाला आलो आहोत. आपण रोज सांगितलं पाहिजे हे असं झालं, असं झालं, असं झालं, असं झालं. मग तिकडनं त्या सजेशन येतात, मग असं आहे का, मग असं कर, तसं कर. जसं आपण आपल्या चाइल्ड बरोबर असतो, आपणही सजेशन देतो, हो का तुला मैत्रिणीने असं म्हणलं का, मग उद्या तिला अवॉइड कर, उद्या उगीच जाऊ नकोस, असं आपण जे काय असेल ते आपण सल्ले देतो. पण ते जर असेल तर रोज आपल्या चाइल्डच्या लाईफमध्ये काय चाललंय हे आपल्याला पत्ता असतो आणि म्हणून आपण अचानक येणाऱ्या प्रॉब्लेमला आपण त्याला सोबत राहून सहाय्य करू शकतो, मेंटली, फिजिकली, इमोशनली. पण डिस्कनेक्ट झाल्यानंतर आपण हेल्पलेस आहोत. तसाच हायर सोल आपला हेल्पलेस असतो, तो आपल्याला मदत करू शकत नाही, तो डिस्कनेक्ट होतो आणि आपण ट्रॉमॅटिक कंडिशन मध्ये, प्रॉब्लेम्स मध्ये फसल्यानंतर जेव्हा आपण हाय हाय करायला लागतो तेव्हा तो काहीही मदत करू शकत नाही. आणि म्हणून आपलं आणि त्याचं कनेक्शन, आपल्या मेजर सोर्सचं कनेक्शन, आपला जो रूट आहे आपलं, तिथे डिस्कनेक्ट झालं नाही पाहिजे. आणि म्हणून रोज झोपायच्या आधी 5 मिनिटं सगळा हिशोब केला पाहिजे. या सकाळी उठल्यापासून हे झालं, ह्याला दुखवलं, त्याचं कौतुक केलं, ह्याला अप्रिशिएट केलं, मला इतका वेळ दुःख झालं, इतका वेळ आनंद झाला. हा जेव्हा आपण स्वतःशी संवाद करत असतो तेव्हा तो मेसेज वर जात असतो. कारण सोल हा सोल आहे, इनकार्नेटेड सोल असला तरी, देहात असला तरी तो बाह्य बाजूनी देहाच्या बिहेवियरला बघत असतो. जेव्हा आपण हा सगळा विचार करतो 5-10 मिनिटं झोपायच्या आधी, तेव्हा आपणच आपल्याला बघत असतो, म्हणजे तो सोल प्युअर फॉर्म मध्ये असतो. आणि हे जेव्हा सगळं करतो तेव्हा आपल्याला विवेक बुद्धी पण सोबत असते. मग रिअलाइज पण होतं की अरे योगीच बोलले या व्यक्तीला, खरं तर ऍडजस्ट करता आलं असतं, शांत राहता आलं असतं, उद्या बोलता आलं असतं, संताप उगीच केला, अरे अप्रिशिएट लगेच करायला पाहिजे होतं, उद्या करून काय उपयोग आहे, आजचं कौतुक आज करायला पाहिजे. हे सगळे जे अवेअरनेस आहे हा त्या मुवमेंटला होतो. ते सांगणारं कोण असतं? ते सांगणारं हायर सोल असतो, ती आई असते वर्ण सांगणारी की अरे आज काय, आता आज करायला पाहिजे होतं ना, उद्या काय तू फोन करणार, आपल्याला घरनं असं सांगतात. बरं जाऊ दे, आता उद्या तर गेल्या गेल्या कर. तो गायडन्स आपल्याला वरून येतो, दॅट इज हायर सोल. आणि हे जे रोजचं नातं आहे ना, हे जमल्यानंतर मग आपल्या फिजिकल रिलेशन पेक्षा ते कुठेतरी खूप ऍडव्हान्स स्टेजवर जातं. हायर सोलचा कम्प्लिटली कंट्रोल येतो, प्रॉपर कंट्रोल येतो. आपल्या बाबतीत तसं नाही, आपण आपल्या चाइल्डला कंट्रोल नाही करू शकत, दॅट इज रॉंग थिंग. पण हायर सोलचा कंट्रोल आवश्यक आहे. ही थोडीशी ऍडव्हान्स स्टेज आहे. मग आपल्याला इंट्युएशन्स यायला लागतात, आधीच कळतं.
की अरे उद्या ही पॉसिबिलिटी आहे, किंवा आपल्याला इंट्युएशन वेगळ्या वेगळ्या लेवलवर येतात. म्हणजे काय, की आपल्याला गायडन्स येतो, कदाचित फ्युचरमध्ये असं घडू शकतं, किंवा एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर आपल्याला मेसेज येतो की अरे हा माणूस बरोबर आहे, नाही याच्याबरोबर व्यवहार करावा नाही, काही असू शकते. आता ते जे काय असेल ते इंट्युएशनचे बरेच प्रकार आहेत. तर त्या इंट्युएशन्स हायर सोलकडनं आपल्याला डेली बेसिसवर मिळायला लागतात. आणि मग त्या इंट्युएशन्सना फॉलो केल्यानंतर प्युरिटीकडे आपण जातो. म्हणजे कम्प्लीट कंट्रोल हायर सोल कडनं आपल्याला येतो. आणि मग काही ती धरलेला पक्की हात घट्ट, तो काही आपल्याला सोडत नाही. आणि त्यामुळे आपला जो प्रवास आहे तो सक्सेसफुली सांगितल्याप्रमाणे पूर्ण होतो. आत्म्याची स्थिती प्रगतीच्या दृष्टीनं कुठे का असेना, ते मॅटरच करत नाही. आपण काय म्हणतो, हा ह्याची तयारी झाली आहे म्हणून याला बरं आहे, असं नाही बोलू कधी. काही कोणी मागे पुढे नसतं, सगळे एकाच ठिकाणी असतात. ते कॅल्क्युलेशन्सच नाही आहेत, कोण कुठे उभं आहे आणि कोण कुठल्या पायरीवर आहे. आपलं कनेक्शन किती स्ट्रॉंग आहे हायर सोलशी, ते महत्वाचं आहे. आणि ते बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी रोज 5 मिनिटं वेळ काढून कॉन्व्हर्सेशन, फोन कॉल झाला पाहिजे, की असं 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 झालेलं आहे, काय काय चुकलंय, काय बरोबर आहे, ह्याचा हिसाब झाला पाहिजे रोज रात्री. यासाठी वेळ काढणं आवश्यक आहे. आणि ही आहे ती तयारीचा भाग एक, की पहिल्यापासनं हे कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. मग पुढे मग काही सांगायची गरजच नाही. इतकं सुंदर तो जर्नी वंडरफुल होतो, की तोच गुरु आणि तोच हायर सोल. अल्टिमेटली आपल्याला हायर सोलशीच कनेक्ट करायचं. आणि पुढे जाऊन मग ते जे क्रियायोगामध्ये सांगितलेलं आहे, क्रियायोगामध्ये ब्लू पर्ल सांगितलाय, किंवा आता 15व्या अध्यायात कुटस्थचा हे सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये. कुटस्थ म्हणजे आज्ञाचक्र. आज्ञाचक्र आणि ते थर्ड आय म्हणून जे सेंटर आहे, तिथे आपल्याला परमात्म्याचं ऍक्च्युअल प्रेझेन्स आहे. तो तिथूनच येतो, हायर सोल कडनं डायरेक्ट कनेक्शन. आणि मग तिथे त्याचं प्राकट्य आपल्याला सापडायला लागतं, दिसायला लागतं, फील व्हायला लागतं. ते आहे क्रियायोगाचं ब्लू पर्ल मेडिटेशन. निळा रंगाचं एक पर्ल म्हणजे मोत्यासारखं असं लाईट एक दिसायला लागतं, असं त्याचं वर्णन आहे क्रियायोगामध्ये. तर ह्या पद्धतीनं अशी पुढे प्रगती व्हायला लागते. पण पहिलं ते बोट धरणं फार आवश्यक आहे, ज्याची प्रोसेस मी आता व्यवस्थित सांगितली. अंगी अग्निबळ तरीच हे घडे, ना तरी विघडे सर्व काही. जले वा अनिले मालवता ज्योती, आपुली असती दृष्टी व्यर्थ. तैसा अंतकाली अंतर्बाह्य कफ वायूचा प्रकोप होनिया. आत्ताच मी सांगितलं, अंतर्बाह्य कफ वायूचा प्रकोप, पित्त पडलं मला, तर ते तसंच काहीतरी होतं. कफ, वायू आणि पित्त, हे तीन जे प्रकार आहेत आपल्या शरीरामध्ये, प्रवृत्ती आहेत शरीराच्या, त्यातलं जी प्रवृत्तीचा शरीर असेल त्या प्रवृत्तीचा प्रकोप होतो. आणि खरंच माझ्या वडिलांची पित्तकर प्रवृत्ती होती. विझोनिया जाता अग्नीची ती दीप्ती, नुरे क्रियाशक्ती प्राणासीही. मग तेथे बुद्धी असोनीही काय, निष्क्रिय ती होय अग्निवीण. म्हणून या अंती देही अग्निविना अर्जुना राहे ना ज्ञानकला. मागच्या वेळेला मी अग्नीचे प्रकार सांगितले होते. कॉस्मिक फायर म्हणजे आपली कुंडलिनी, आणि आपल्या मणिपूर चक्रामध्ये पण आपल्या जठराग्नी म्हणतो आपण त्याला. आत्मा ही सुद्धा एक अग्नी आहे. तो आपल्या धगधगता ठेवतो. टेम्परेचर आपल्या शरीराला एक असतं, तोही अग्नीचंच एक स्वरूप आहे. आपल्या स्किनचं जे टेम्परेचर असतं त्वचेचं, ते तसे अनेक अग्नीचे प्रकार आहेत, ते आपल्या देहात मौजूद आहेत सिक्रेट फॉर्म मध्ये. त्याचा पुढे अभ्यास करत गेल्यावर हे सगळे अग्नी आपल्याला कळतात. तरी देह नव्हे चिखल तो ओला, जरी अग्नी गेला देहातील. अग्नी जातो तेव्हा सर्व प्रकारच्या अग्नींना घेऊन जातो. सगळे अग्नी गेल्यानंतर निश्चित पडला जातो, थंड पडतो देह आणि कडक होतो. अग्नीमुळे ओलावा राहतो, मऊपणा राहतो शरीराला. अग्नी गेल्यानंतर काष्ठाप्रमाणे होतं शरीर. मग अंधारात शोधावे तैसीच, स्थिती होय साची आयुष्याची. आणि सर्व काही मागील स्मरण सर्वथा राखोन तैसे चिते.
मग अंतकाळी सोडून शरीर मिळावे साचार आत्मरूपी. मग आपण काय घेऊन जातो? आपण आपली बॅग पहिलीच भरलेली आहे. आनंद, ब्लिस, लव्ह, कंपॅशन, आपलं बिहेवियर, आपण जे केलं, इमोशन्स, आपल्या आयुष्यभराच्या कर्माचा हिसाब सगळा आपण बॅग मध्ये भरलेला असतो. तो घेऊन आपण शिफ्टिंग होतं आपल्या ऍस्ट्रल फील्ड मध्ये. तरी कफ व्याप्त देह पंकी पार्था बुडोनिया जाता चेतनाती. मागील पुढील सर्व ही स्मरण सहजे बुजोन जाय जेव्हा. तैसे ठेवणे ते न देखता जावा हातातील दिवा एकाएकी. तैसा अंतकाला पूर्वीच लोपला योगाभ्यास केला जो का आधी. तरी आता पार्था असो हे सकळ जाण अग्निमुळ ज्ञानासी गा. असं आहे सगळं. ह्याची तयारी आधीपासून करावी लागते. आता मी अर्धी स्टोरी सांगितली शॉर्ट मध्ये की मी हा अनुभवला, पण माझ्या वडिलांची स्थिती पण खूपच चांगली स्थिती होती आत्म्याची. आणि ते खूप म्हणजे काही वर्ष शेवटचे कम्प्लिटली त्यांनी सगळं सोडून दिलेलं होतं. सगळ्यातनं बाहेर आले होते. सगळं मोहातनं, सगळ्या बॉडीली ह्याच्यातनं, इंटरेस्ट मधनं. आणि कदाचित काहीतरी कनेक्शन असेल तेव्हाच मला हा अनुभव आला. आणि नंतर त्यांची स्थिती ही कळली की खूप चांगल्या स्थितीत सोल निघून गेलाय तो. आता तरी पार्था असो हे सकळ जाण अग्निमुळ ज्ञानासी गा. म्हणून प्रयाण काळी संपूर्णत्वे शरीरी असावे अग्निबळ. अग्निबळ म्हणजे अनेक अनेक अर्थ आहेत त्याचे. मी आत्ताच सांगितलं. कुंडलिनीची शक्ती, कॉस्मिक फायर आपला आतमध्ये आहे. जठराग्नी तो कंट्रोल मध्ये पाहिजे. प्राणाचा अग्नी कंट्रोल मध्ये पाहिजे. इंद्रियांचा अग्नी कंट्रोल मध्ये पाहिजे. सगळे अग्नी कंट्रोल मध्ये असतात तेव्हा ते खूप उत्तमरित्या त्याचं प्रयाण होऊ शकतं. आणि शरीर इथे ठेवून आत्मा चांगल्या जर्नीवर पुढे निघून जाऊ शकतो. एकच स्थिती आहे ती शेवटची, वननेस कडे जाणारी. त्याच्या आधी आपल्याला जन्म घ्यावे लागतात, पण ते डिझास्टर्स नसतात, अनुभव घेण्यासाठी असतात. अग्निर ज्योतिर्रह शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जना. देहा माझी अग्नी, ज्योतीचा प्रकाश, बाहेरी दिवस शुक्ल पक्ष आणि जे षण्मास उत्तरायणाचे त्यातील एकाचे पाठबळ. ऐसा समयोग साधोनी साचार आपले शरीर ठेविती जे. ब्रह्मवेत्ते पार्था ब्रह्मचिते होती एवढी महती काळाची या. आत्मस्वरूपात ते मिळावया पाहे सर्वथा आहे उजू मार्ग. आता काय, आता इथे त्यांनी पर्टिक्युलर पोझिशन दिले. शुक्ल पक्ष, उत्तरायण, अमका मास, तमकी तिथी. आपण इतकं फसायचं नाही. मग आपण म्हणून हे एवढं अवघड आहे, मग जाऊ दे, सोडूनच द्या सगळं. असं कधीही करायचं नाही. आपल्याला आपल्या लेव्हलचा मेसेज घ्यायचा आणि मगच पुढे जायचं. प्रसाद घेतल्याशिवाय बाहेर पडायचं नाही. भगवद्गीता वाचताना, ग्रंथ वाचताना, ग्रेट टीचिंग्स वाचताना आपल्या हातात आपला प्रसाद घेतल्याशिवाय पुस्तक ठेवायचं नाही वाचन करताना. आणि पहिला तर हा विचार मला स्वतःला पर्सनली पसंत नाही की मी पहिल्यांदाच सांगितलं होतं की आपण अर्जुन बनून ऐकायचंय आणि परमात्मा श्रीकृष्ण स्वतः इथे हजर होऊन आपल्याला भगवद्गीता ऐकवणार आहे. ती त्याची जबाबदारी आहे. जेव्हा आपण अर्जुन बनतो तेव्हा प्रसाद नक्की मिळतो. पण आपण जर बाहेरनं नुसते श्रोते बनून ऐकायला गेलं तर आपल्याला काहीच मिळत नाही. आपण असं म्हणतो ना, लग्नाच्या मंगलाष्टका बाहेरनं ऐकल्या त्यांना काही जेवण नाही मिळणार लग्नाचं. लग्नाला जो हजर राहील त्याला पंक्तीला बसायला मिळेल, त्याला मिष्टान्न खायला मिळेल. बाहेरनं पण सगळ्यांना सनया चौघडा सगळ्या ऐकायला मिळतात, म्हणून काय त्यांना पूर्ण आनंद मिळत नाही लग्न बघितल्याचा, ऐकल्याचा, पाहिल्याचा, खाल्ल्याचा. त्या प्रोग्राम मध्ये अटेंड राहावं लागतं, ऍक्टिव्ह असावं लागतं, तेव्हा तुम्हाला तो पूर्ण उपभोगता येतो. तसंच ग्रंथ किंवा स्पिरिच्युअल टीचिंग्स हे ऍक्टिव्हली एक्सपिरियन्स करावे लागतात, तेव्हा त्याचा प्रसाद रूपी फायदा होतो आपल्याला.
म्हणून हे तिथीवार देह ठेवण्याचे हे महत्वाचे नाही आहेत. ते आहेत कोणासाठी? कुठलेही ग्रंथ वेगळ्या 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 पातळीच्या लोकांना आन्सर करतात. हाच आपण जर 4 वर्षांनी वाचला तर आपल्याला खूप सारं त्याच्यात आणखीन घेण्यासारखं असेल. ह्याच ओळींमध्ये प्रत्येकासाठी आपल्या आपल्या लेवलचं ज्ञान असतं. म्हणून आपण हे सोडून नाही द्यायचंय की शुक्ल पक्ष, उत्तरायण, अमकं तमकं, कारण मृत्यू काही आपल्या हातात नाही. त्यापेक्षा आपण तयारी करणं जास्त महत्वाचं आहे. ऐसा समयोग साधुनी साचार, आपुले शरीर ठेवी तिजे, ब्रह्मवेत्ते पार्था ब्रह्मचिते होती, एवढी महती काळाची या. आत्मस्वरूपात ते मिळावया पाहे, सर्वथा हा आहे उजू मार्ग. येथे अग्नी हीच पहिली पायरी, जाणावी दुसरी ज्योतिर्मय. ज्योतिर्मय म्हणजे ज्वालारूप. तेवी दिवस ही पायरी तृतीय, चवथी ती होय शुक्ल पक्ष. उत्तरायणाचे मास जे कसहा, सोपान तो पहा त्याही वरी. अर्जुना सायुज्य सिद्धी सदनाते, योगी येणे पंथे पावती गा. एखाद्या साधकाला जर योग्य अवस्था आलेली असेल तर तो ह्याच्यातनं गायडन्स घेऊन त्याप्रमाणे प्रोसेस करू शकतो. ह्यासीच अर्चिरा मार्ग ऐसे नाव, काळ उत्तम प्रयाणाचा. धनंजया आता काळ जो येथे, ऐके तोही तू ते निवेदिन. म्हणून आपण आपली तयारी पूर्ण करायची. काळ कधी घ्यायचं कधी न्यायचं हे सगळं त्या आत्म्याने आधीच ठरवलेलं आहे. आणि जी परमात्मा शक्ती सगळ्या जगाला चालवतीये त्याने ती चिंता ठेवलेली आहे स्वतःकडे. त्याचं टेन्शन आपण घ्यायची काळजी करायची जरूरत नाही. उत्तम कर्म करावं म्हणजे सगळं उत्तमच होतं. धूमो रात्री सथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम, तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. तरी अंतकाळी देह व्याधिग्रस्त, कफ वाते जात दाटोनिया. तिये वेळी मग अंधार तो पाहे, भरोनिया राहे अंतरात. आणि काष्ठवत सर्वेंद्रिये होती, तेवी बुडे स्मृती भ्रमा माझी. मन होय वेडे आणि कोंडे प्राण, जाय अग्निपण अग्नीचेही. सर्वत्र तो धूर, भरोनिया ठाके, चेतना ही झाके. तेणे मग नभा माझी मेघ, जले परिपूर्ण, ठाकता दाटोन चंद्रा आड. मग ना अंधार ना तरी उजेड, सर्वत्र धुकड दिसे जैसे. तैसे ना मरण नाही सावधता, येतसे स्तब्धता जीवितासी. ऐशा स्थिती माझी आयुष्य ते पार्था, मृत्यूची सर्वथा वाट पाहे. काही लोक असतात ना, म्हणजे अशी अवस्था होते काही लोकांची की मृत्यूची वाट बघत असतात. ते अक्षरशः वाईट अवस्था असते, घरातल्यांनाही काही कळत नाही. त्या प्रकारची ही अवस्था सांगितलेली आहे. सगळं व्याधीग्रस्त झालाय देह, इंद्रिय खराब झालेली आहेत, पण तरीही जिवंतपणा आहे. आणि ही अवस्था फार कठीण होऊन बसते. मन बुद्धी आणि सर्व इंद्रिये ती कोंडोनिया जाती धुरा माझी. आणि जो अभ्यास जोडाला जन्मोन, जायत लोकोन तिये वेळी. मग त्या वेळेला तो अभ्यास काही लक्षात राहत नाही. कारण आपण म्हणतो ना, एखाद्याची खूप वाट बघितली 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 पेशन्सही संपून जातो. साधा आपण कुठल्या गोष्टीच्या जीवनात घडेल 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 म्हणून आपण जेव्हा वाट बघत असतो, आपली सगळ्या अपेक्षा त्या गोष्टीमधल्या निघून जातात. तसे मृत्यू पण येईल, कधी येईल काय येईल ते ज्ञानही लपून जातं, जे काय ऐकलं वाचलं अभ्यासलं असेल जन्मभर तर. अंतकाळी देही ऐसी दशा होय, रात्रीचा समय बाहेरीही. कृष्ण पक्ष आणि दक्षिणायनाचे, षण्मास ते साचे त्याही वरी. जन्म मरणाच्या घालिती फेऱ्यात, ऐसे हे समस्त योग जाण. पार्था अंतकाळी जुळवून येता, ब्रह्मप्राप्ती वार्ता दूर राहे. जया योगियाचा ऐसा देह पडे, जया जाणे घडे चंद्रलोकी. मग तेथून तो फिरोनी माघारा, गाठी तसे फेरा संसाराचा. अकाळ म्हणोनी बोलिला जो आता, हाची तो तत्वता जाण बापा. धूम्र मार्ग ऐसे बोलती ह्यासीच, पावसी तो जो साच पुनर्जन्म. दुजा अर्चिरादी मार्ग दो सुगम, सर्वथा उत्तम मोक्षदायी.
पण आता हे धूम्र मार्ग आणि अर्चिरादी मार्ग जे दोन सांगितले आहेत ते फार उच्च स्थितीचा सोल्स साठी सांगितलेले आहेत. आपल्यासारखे सामान्य सोल एवढं कॅल्क्युलेशन ठेवू नाही शकत. आपल्या हातात आहे कर्म, विचार आणि आपली आत्म्याची स्थिती आपण कशी सांभाळतो ती अत्यंत महत्वाची आहे. ती पाळणं आणि तिला सांभाळणं आणि कनेक्शन स्ट्रॉंग करणं हायर सोलशी, ग्रेट बिंगशी, संतांशी, परमात्म्याशी, ते आपल्या हातात आहे. बाकी हा काळ कुठला काय त्याचं टेन्शन घेऊन आधीच आपण मृत्यूला आमंत्रण द्यायचं नाहीये, कारण त्याचा काही उपयोग नाहीये. आपलं काम आहे प्रिपरेशन. प्रिपरेशन करणं आपल्या हातात आहे, आपल्या बुद्धीचा पूर्ण वापर करून शहाणपणाने. शुक्ल कृष्णे गती येते जगत शाश्वते मते, एकया यात्य नावृत्ती मन्मया वर्तते पुन्हा. ऐशा अनादि या दोन्ही वाटा देख, एक उजू एक आड मार्ग, बुद्धी पुरस्सर दाखविले दोन्ही, कळावे म्हणून मार्ग. आपल्याला नॉलेज पाहिजे, आपण नॉलेज गोळा करतोय, आपण ज्ञान मिळवतोय, त्यासाठी आपल्याला ज्ञान असणं काही वाईट नाही. म्हणून हा पण हे ज्ञान मिळवतो आहोत आणि आपल्याला सांगितलं जातंय श्रीकृष्ण परमात्म्याकडनं की ह्या पद्धतीनं असे दोन मार्ग आहेत. एक आड मार्ग आहे, एक चांगला मार्ग आहे. सत्य आणि मिथ्या पार्था ओळखावे, हितार्थ जाणावे हिताहित, तरावया नाव देखून या भली, कोण उडी घाली महाडोही, किंवा राजमार्ग जाणोनी ही कोणी, सांग अडरानी शिरेल का, अमृत आणिक विष ओळखील, काय तो सांडिल अमृताते, तेवी उजू वाट देखे जो सर्वथा, न जाय तो पार्था आड वाटे, सत्य आणि मिथ्या पारखोनी नीट, तरावे संकट अकाळाचे, एरवी देहांती पातली आपत्ती, पडोनिया भ्रांती मार्गा मार्गी, तरी योगाभ्यास सर्व हितो देख, होय निरर्थक धनंजया, अर्चिरादी पंथ चुकोनिया योगी, पडे धूम्र मार्गी अकस्मात, तरी तया लागी भवचक्रासंगे, फिरावेची लागे वारंवार, ऐसे हे सायास चुकावे म्हणून, विवरिले दोन्ही मार्ग नीट, एक तो योग्या ते ब्रह्मपदाने, दुजा फेरा देई संसाराचा, परी अंतकाळी जया जो साचार, प्रारब्धानुसार मिळे मार्ग, अर्जुना तो योगी तैसा गती पावे, सांगेन बरवे ऐक आता. आता आपण म्हणू हे सांगितलंय, मग हे आवश्यकता आहे ही स्थिती, हा जो योग सांगितलेला आहे, जन्म मृत्यू योग सांगितलेला आहे, त्याचं काळ वेळ आणि पक्ष मास सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती अत्यंत आवश्यक आहे माहिती असणं. त्याच्याशिवाय ती दिलेली नाहीये एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये. ब्रह्मज्ञान देणारा ग्रंथ आहे हा. तर त्याचा उपयोग कोणाला होईल आणि कधी होईल ते आता मी सांगते. मागे मी इनिशिएशन्स बद्दल सांगितलं होतं, मला वाटतं मागच्याच काही एक दोन सेशन्स मध्ये. इनिशिएशन म्हणजे आपल्या सामान्य अवस्थेमध्ये शरीर, आपण जन्म घेत असतो, जन्म घेतो पहिले आपण अॅनिमल असतो. हे तर सगळं मी आधी एका सेशन मध्ये खूप पूर्वी सांगितलेलं आहे की ह्युमन किंगडम म्हणजे माणूस जातीचं जग, प्राण्यांचं जग, वनस्पतींचं जग म्हणजे झाडं, वेली, पानं, फुलं त्यांचं जग, ही अशी वेगळी वेगळी वर्ल्ड्स आहेत. अॅनिमल वर्ल्ड, नंतर प्लांट किंगडम म्हणतात, म्हणजे एक पूर्ण हे आहे, राज्य आहे हे. आणि त्याच्यात ते सगळे प्राणी गणले जातात. तर आत्मा जो आहे तो आधी ग्रुप्स फॉर्म मध्ये असतो, म्हणजे मिनरल वर्ल्ड मध्ये, अॅनिमल किंगडम मध्ये आणि प्लांट किंगडम मध्ये असताना तो ग्रुप फॉर्म मध्ये असतो, म्हणजे एक 50 डॉग्सचा मिळून एक सोल असतो त्यांचा. मग ते सगळ्यांना इंडिव्हिज्युअल लाईफ नाही आहे. आपण म्हणतो ना या कुत्र्यांनी काहीतरी मागच्या जन्मी केलं असेल म्हणून त्याला असं झालं, तसं काही नसतं त्या केसमध्ये. ते फक्त अनुभव घेत असतात कलेक्शन करून नॉलेजचं. वापस सोल मरतो कुत्र तेव्हा ते मेन सोल मध्ये ऍड ऑन होतं नॉलेज, ऍड ऑन होतं, ऍड ऑन होतं, ऍड ऑन होतं. अशा पद्धतीनं ती इन्फॉर्मेशन ऍड ऑन होत जाते. प्रत्येक कोणी कुत्र घरामध्ये फार पॅम्पर करून ठेवलं जातं पेट डॉग म्हणून, कोणी रस्त्यावर असतं, तर त्यामुळे त्याचं काही सांगू नाही शकत, तर त्याचे ग्रुप सोल असतात. आता
ती डेव्हलपमेंट होता 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 ज्या वेळेला एक राईट टाइम येतो तेव्हा तो इंडिव्हिज्युअलाइज होतो, म्हणजे एकटा बाहेर पडतो. आणि ती स्थिती आहे मनुष्याचा जन्म. मनुष्याच्या जन्मामध्ये सोलची एंट्री, इंडिव्हिज्युअलाइज होतो. आता तिथे एक नवीन एनर्जी इन्क्लूड होते. ॲनिमलला हायर कॉन्शियसनेस नसतो, आणि ॲनिमल मधनं मॅन म्हणजे ह्युमन बनण्यामध्ये परब्रह्माची एक स्पेशल थर्ड एनर्जी ऍड ऑन केली जाते, आणि तो आहे हायर कॉन्शियसनेस, विवेक. आपल्याला फ्री विल आहे, निर्णय घेण्याची शक्ती आहे. आपल्याला आपण निर्णय घेऊ शकतो, बदलू शकतो. ती जी परब्रह्माची एक एनर्जी आहे, ती ट्रिनिटी मधली एक एनर्जी, ती ऍड होते आणि इंडिव्हिज्युअलाइज होतो, म्हणजे एकटा एक मनुष्य म्हणून जन्माला येतो. आणि तिथून मनुष्याचा जर्नी स्टार्ट होतो एक्सपिरियन्सचा. मग तो आता इमॅजिन करा, ऍनिमल मधनं आलाय. मग ऍनिमल मधनं आलाय म्हणजे ऍनिमल सिमटम्स असणार आहेत त्याच्यामध्ये, तर त्यामुळे त्या पद्धतीचे माणसं असतात. तर तिथून आपला जर्नी स्टार्ट होतो. मग आपण माणसांमध्ये राहतो, एक जन्म, दुसरा जन्म, तिसरा जन्म, आपण अनुभव घेत जातो. हळूहळू आपला सोल लर्नर सारखं त्याचं नॉलेज वाढत जातं. मग त्यांनी कधी रस्त्यावर, कधी कुठे, कधी श्रीमंत, कधी आर्टिस्ट, कधी डॉक्टर, कधी इंजिनियर, कधी कोण, कधी कोण, कधी कोण, कधी बाई, कधी माणूस, कधी लहान मूल म्हणून येतो, लवकरच मरतो, कधी व्यसन करून बघतो, पुन्हा त्यातनं रहाट गाडग्यासारखा 2-4 जन्म अडकतो, मग बाहेर पडतो. असं लेसन घेत 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 आपण असे ग्रो होत असतो. आपला हायर सोल जो वरचा आहे तो कंप्लीट होत असतो, अनेक जन्म, अनेक जन्म, अनेक जन्म. तर इथून पुढे होतं काय, की एका पर्टिक्युलर टाइम नंतर फिजिकल बॉडी, नीट समजून घ्या मी काय सांगते. आपली फिजिकल बॉडी जी आहे, आपला देह जो आहे, आपली जी इंद्रिय आहेत, त्याच्यावर कंट्रोल येतो हायर सोलचा, कंप्लीट. इंद्रियांवर कंप्लीट प्रभुत्व, म्हणजे प्रत्येक इंद्रियांनी इच्छा व्यक्त करणं न करणं हे कम्प्लीट सोलच्या कंट्रोलमध्ये येतं. इनकार्नेटेड सोल जो हायर सोलशी कम्प्लिटली कनेक्टेड आहे असा. ती जेव्हा वेळ येते तेव्हा त्या सोलचं सगळ्या परीक्षा पास झाल्यामुळे एक लेवलची डिग्री त्याला मिळते, प्रमोशन होतं. आणि ते आहे लेवल 1चं इनिशिएशन. हे थिओसॉफिकल थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. हे आपल्या ग्रंथांमध्ये असं लिहिलेलं सापडणं अवघड आहे, मिळणं अवघड आहे. काही ग्रंथांमध्ये असेल सिक्रेट वर्ड्स मध्ये ठेवलेलं. पण ह्या पद्धतीने जेव्हा फिजिकल बॉडीवर कमांड येतो कम्प्लीट सोलचा, तो प्रत्येक इच्छा फॉलो करत नाही, स्वतः ठरवतो की कुठल्या फिजिकल ऑर्गनला मी ऐकायचंय, किती ऐकायचंय, काय ऐकायचं, कम्प्लीट कंट्रोल. तेव्हा इनिशिएशन 1 होतं. इनिशिएशन 1 म्हणजे ते अर्थवर नाही होत, ते एका पर्टिक्युलर ऍस्ट्रल फील्ड मध्ये होतं, हायर हायर ऍस्ट्रल वर्ल्ड मध्ये होतं. ते ग्रेट बिंग्स अँड हिरार्की म्हणून जी मागे मी सांगितली होती, खूप प्रगत सोल्स, म्हणजे खूप वरच्या लेवलचे सोल, संत पदाच्याही पुढचे, ते लोक मिळून ती ग्रॅज्युएशन सेरेमनी होतो प्रॉपर. तो इनविजिबल प्लेनवर होतो, आपल्याला डोळ्याने दिसत नाही. आणि असा होऊन त्याला पुन्हा जन्माला खाली यावं लागतं. ठीक आहे, मग त्याचं इनिशिएशन 1 येतं, तो कम्प्लीट फिजिकल बॉडीवर कंट्रोल. मग आपल्याला अशी माणसं दिसतात की कधीही ते कशाच्या आहारी जात नाहीत, त्यांचा खूप चांगला कंट्रोल असतो फिजिकल अवेअरनेसवर, बॉडीवर, इंद्रियांवर. ते 100% इनिशिएशन 1 असलेली पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, आता हे काही जगजाहीर केलं जात नाही, काय सगळ्यांना सांगितलं जात नाही मी असा आहे, मी तसा आहे. ते त्या सोललाही कधी कधी माहिती नसतं त्याची स्टेट काय आहे, त्याची लेवल काय आहे, त्याची अवस्था काय आहे, किती तयार झालेला आहे, ते बऱ्याचदा कळत पण नाही. त्याच्यानंतर तो पुन्हा एक काही वर्ष नाही, सॉरी, काही जन्म घेतो, 1, 2, 3, 4, 5. मग त्याच्यात त्याचा इमोशनल बॉडीचा स्ट्रगल स्टार्ट होतो. म्हणजे काय, की इमोशनल सिच्युएशन्स मधनं दर जन्मात त्याला जावं लागतं. आणि आपल्या इमोशनल बॉडीला तयार करण्याची ती प्रोसेस असते. त्याच्यामध्ये तो आत्मा तेच लेसन घेत असतो, जो ठोक ठाक दरवेळेस ठोकाठोकी होते त्याची इमोशनल बॉडीमध्ये. आणि दरवेळेस इमोशनली हर्ट होऊन तो येतो, पुन्हा लेसन घेतो की नाही,
आता माझं हे चुकलं, माझं हे ह्या ह्याच्यावर मी कंट्रोल नाही केला, मला रागावर कंट्रोल नाहीये, माझा मोहावर कंट्रोल नाहीये. ह्या सगळ्या पद्धतीनं तो इमोशनल बॉडीला कंट्रोल करण्याच्या प्रोसेसमध्ये तो जन्म घेत राहतो. ह्या पद्धतीनं त्याची इमोशन्सवर कंट्रोल येण्याची लर्निंग लेसन्स तो घेत जातो आणि तो जन्म 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 घेत 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 एक स्टेज अशी येते की तो सोल इमोशनल बॉडीवर कम्प्लीट कमांड मिळवतो. अशी माणसं ही आपल्याला कधी कधी दिसतात की ते इमोशनल नसतात, म्हणजे आपल्या घरात असतात तसे नाही, ज्यांना काही कळत नाही. आपण म्हणतो ना यांना यांना काही फरकच नाही पडत, माझं मनच नाही कळत, तसे नाही. ते खूप वेगळे लेवलवर आपल्याला असतात, ते सोल डेव्हलप झालेले असतात. तर ती इमोशनल स्टेट फार वेगळी असते. ते झाल्यानंतर त्यांची एका इनव्हिजिबल प्लेनवर सेकंड इनिशिएशन होते, म्हणजे त्यांना पुढची डिग्री मिळते, पुढचं प्रमोशन मिळतं आणि ते पुन्हा पुढे त्यांना वरच्या वर म्हणजे एम्पॉवरमेंट दिली जाते. ही स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट बद्दल बोलतेय मी. असं करत 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 थर्ड मग पुन्हा जन्म घेतले जातं. पुन्हा तो सोल जन्म घेत राहतो, ऑर्डिनरी लोकांमध्ये जन्म घेतो. त्याचं काय असं काही ग्रेट बिंग असं काही बनून तो येत नाही. पुन्हा त्याचे जन्म होतात. मग त्याच्या पुढच्या लाईफ मध्ये तो मेंटल बॉडीवर कंट्रोल मिळवण्याच्या जर्नीमध्ये असतो. मेंटल बॉडी म्हणजे थॉट्स, मनात येणारे विचारांवर संयम मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये त्याचं लर्निंग होत असतं प्रत्येक जन्मात. मग ते मेंटल बॉडी, विचारांवर कंट्रोल आणि विचारांवर संयम आणि मास्टरी, मास्टरी महत्वाची. फिजिकल बॉडीवर मास्टरी, इमोशनल बॉडीवर मास्टरी म्हणजे फिलिंग्स आणि इमोशन्सवर मास्टरी, थर्ड म्हणजे थॉट्सवर, विचारांवर मास्टरी. मग हे अनेक पुन्हा जन्म होतात आणि मग त्याचं एका इनव्हिजिबल प्लेनवर, हायर प्लेनवर त्याला थर्ड इनिशिएशन दिलं जातं. तर थर्ड इनिशिएशन, ह्या ज्या इनिशिएशन प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या लेवलवर डिव्हाइन एम्पॉवरमेंट पण होते बरं यांच्यावर. म्हणजे एक असं एक खूप छान त्याचं वर्णन आहे थिओसॉफिकल बुक्समध्ये की बर्ड टीचर जो आहे, म्हणजे ते सांगणं मला अवघड आहे आता तुम्हाला, पण एक खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती आहेत, जसं मनू आहे, लॉर्ड मनू आहे, त्याच्यानंतर लॉर्ड सवितूर आहे म्हणजे सूर्य देवता आपली. हे सगळे त्या सेरेमनी, मोठा सेरेमनी होतो, खूप छान पद्धतीनं सेरेमनी होतो आणि तिथे ते सगळं त्यांना मध्ये सेंटरला उभं करून खूप मोठे सप्तर्षी वगैरे सगळे असतात आणि ते मिळून तो सेरेमनी केला जातो आणि त्यांना तिथे एम्पॉवरमेंट दिली जाते. अशा पद्धतीनं जेव्हा सोल थर्ड इनिशिएशन झाली, फोर्थ, फिफ्थ, अशा फिफ्थ इनिशिएशनला पोचतो तेव्हा तो कम्प्लीट वननेस होतो त्याचा हायर सोलशी. म्हणजे काय की त्याला खाली येण्याचं कारण उरत नाही, जन्म घेण्याचं कारण उरत नाही. आणि अशा सोलसाठी इथे अर्चरादी पंथ सांगितलेला आहे. कळलं? म्हणजे ही भगवद्गीता खालच्या फर्स्ट ह्युमन लाईफ पासून वननेसच्या लाईफ पर्यंत अभ्यास करण्याची भगवद्गीता हे साधन आहे. आणि म्हणून इथे दोन मार्ग सांगितलेले आहेत. एक खालचा मार्ग, जे खालचे लोक अनुभवतात, ज्यांची खालचे म्हणजे काय, ते काही वाईट नाही आहेत, ते अनुभव घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. आपण काय पहिलीतल्या मुलाला दहावीतला मुलगा चिडवत नाही, हे तू पहिलीत आहे, तुला काहीच कळत नाही, असं कधी बोलतो का आपण? नाही बोलत. असं आपण कधी हिणवत नाही. आपल्याला माहितीये की 10 वर्षांनी तो मुलगा दहावीत येणार आहे आणि काय माहिती स्कूलमध्ये टॉपर असेल. तर त्यामुळे खालचा म्हणून त्याचं काही हिणवलं नाही जाऊ शकत त्याला. तो प्रोसेसमध्ये आहे, तो ग्रोथ डेव्हलपमेंटच्या, सोलच्या डेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणते, हा खूप पुढे गेला, तो मागे राहिला, हे असल्या पद्धतीचे नीच विचारांचे हे आपण ठेवले नाही पाहिजेत. की अमुक खूप प्रगत आहे, त्याला खूप कळतं, आम्हाला नाही कळत, असं नाही. आपणही तिथे असणारे, आपणही त्या पायरीवर चढणारे. हा जर्नी आहे प्रत्येक सोलचा. दोन माणसं पुढे चालणार. शाळेमध्ये कधी साली शाळा खोलली तेव्हापासनं काही कित्येक लोक निघून गेले त्या शाळेतनं, म्हणून काही ते मागे पुढे झाले म्हणून काही त्याचं महत्व कमी नाही होत. प्रत्येक स्टुडंट महत्वाचा आहे शाळेसाठी. तसंच या युनिव्हर्समध्ये प्रत्येक जीव महत्वाचा आहे. अगदी अॅनिमल्स सुद्धा, अगदी ती चिटी सुद्धा, म्हणजे मुंगी, ती सुद्धा महत्वाची आहे, कारण ती सुद्धा जर्नी मध्ये आहे तिच्या.
ती शिकतीये, ती इम्प्रूव्ह होतीये डेली 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 डेली. तिचा अभ्यास वेगळा आहे, पण तिचं काम वेगळं आहे, तिचं लेसन्स वेगळे आहे. तर ह्या पद्धतीनं डेव्हलपमेंट होते. आणि म्हणून इथे दोन मार्ग सांगितले, धूम्र मार्ग आणि अर्चिरादी मार्ग, अर्चिरा मार्ग. हे दोघांसाठी आहेत. म्हणून आपण ते सोडून पण नाही द्यायचं की आपल्या कामातून एक कुठे कोण कॅलेंडर आणि हे घेऊन पंचांग घेऊन बसणार मृत्यूच्या वेळेला, असं नाहीये. तो आता जेव्हा पाचव्या इनिशिएशनला गेलेला मनुष्य जन्म घेतो ना, तेव्हा तो ऑर्डिनरी नसतो, तेव्हा तो संत रूपामध्ये असतो आणि तो दुसऱ्यांना गाईड करत असतो. म्हणजे स्पिरिच्युअल टीचर्स जे असतात आपले ग्रेट, म्हणजे आता माझे स्पिरिच्युअल टीचर्स पहिले दुसरे गुरु जे माझे झाले, त्या स्टेजवरचे ते सोल आहेत, जे वननेस कडे जाणारे, म्हणजे वननेस म्हणजे एकरूप होण्याकडे, परब्रह्माशी एकरूप ब्रह्मरूप होण्याकडे जाणारे ते सोल, म्हणून ते गुरु अवस्थेत आहेत आणि मार्गदर्शन करणारे आहेत. त्यांच्याबद्दल हा अर्चिरा पंथ सांगितलेला आहे. त्यामुळे त्यांच्यासारखे लोक सुद्धा भगवद्गीतेचा अभ्यास करताना आपल्याला दिसतात. तेही असं म्हणत नाहीत की चला आता मी गुरु बनलो तर सगळं बेकार आहे माझ्यासाठी, मला सगळं येतं, असं कुठलाही गुरु म्हणत नाही. कारण तेही प्रोसेसमध्येच आहेत. दे आर ऑल्सो लर्निंग. पण ती लेवल वेगळी असते, त्यांचा लेसन्स वेगळ्या लेवलचे असतात आणि त्या लेवलवर ते शिकत असतात. जसं कॉलेजमधला स्टुडंट आहे, PhD चा स्टुडंट आहे, म्हणून आपण त्यांची हे करत नाही. तर म्हणून साठी हे दोन मार्ग सांगितलेले आहेत आणि ते म्हणून महत्वाचे आहेत दोन्ही मार्ग, ज्याचा इथे उल्लेख केलेला आहे. वरच्या दोन मार्गांचा उल्लेख यासाठी दिलेला आहे, पण म्हणून आपण त्याला पूर्ण इग्नोरही करायचं नाही. नैते श्रुती पार्थ जानन योगी मुह्यती कश्चन तस्मात् सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुना. किती आहेत अजून? शेवटचे दोन श्लोक आहेत, होतील. कोण जाणे मार्ग कोणता लाभेल, येता अंतकाल एकाएकी. म्हणून देहांती ब्रह्म व्हावे मार्गे, नको ते वावगे अनिश्चित. तरी आता देह असो किंवा जाओ, आपण तो आहो ब्रह्मरूप. बघा पुढे ते सांगतायत, म्हणून काही वाट बघत बसू नका, मी या सिच्युएशन वर पोहोचेन, मी या स्थितीत जाईन, माझा आत्मा एवढा प्रगत, मग ती इनिशिएशन, असे काहीही आपण लिमिटेशन त्याला टाकायचे नाही. फ्लो मध्ये राहायचंय. आपल्याला आत्ता कळलं, आत्ता घ्यायचंय आणि आता कामाला लागायचं. आपण असं नाही म्हणायचं की नाही मी त्या स्टेजमध्ये जाईन तेव्हा मी याचा अभ्यास करेन. नाही, आपल्याला दिलंय आत्ता अभ्यासाला, म्हणजे आपण आत्ताच अटेंड करायचंय. ते सेशन्स आपल्याला आत्ताच लर्न करायचे, आत्ताच समजून घ्यायचंय. हे कुठला मार्ग, काय मार्ग, अंतकाली कोण बघत बसेल हे सगळं, त्यापेक्षा जेव्हा मिळतंय तरी आता देह असो किंवा जाओ, आपण तो आहो ब्रह्मरूप. आपण ब्रह्मरूपच आहोत. ते काही वेगळं इनिशिएशन झाल्यानंतर ब्रह्मरूप आपण होणार नाही आहोत, आपण ऑलरेडी आहोत. दोरीवरी जैसा सर्पाचा आभास, तैसा मिथ्याभास शरीराचा. काय उदकाते तरंगाचे भान, ते तो नित्य जाण उदकची. पावे नाते जन्म उसळता लाट, मरेना निश्चित लोपताची. तेवी जे देहेची झाले परब्रह्म, नामरूप भ्रम सोडून सांडोनिया. आता शरीराचे तयाची अठाई, आडनावतेही नुरे जेथे. आपला आता काय स्थिती आहे आपण ती महत्वाची नाही, बाहेरचं आवरण आहे ते काढल्यानंतर आपण ब्रह्मस्वरूप आहोत. जसं घटाकाश आणि महदाकाश, बाहेरचं आकाश आणि घटातलं आकाश, मडक्यातलं आकाश, मडका फुटल्यानंतर एकरूप होऊन जात. तसंच आपलं शरीर बाह्य कवर पडलं की अंतरस्थित आत्मा हा एकरूप होऊन जातो परब्रह्माशी. पावेना ते जन्म उसळता लाट, मरेना निश्चित लोपताची. तेवेची देहे तेवी जे देहेची झाले ब्रह्मरूप, नामरूप भ्रम सांडोनिया. आता शरीराचे तयाची अठाई, आडनावतेही नुरे जेथे. तेथे कोणे काळी काय मरे पार्था, होता तो सर्वथा सर्वरूप. देश कालाधिक सर्व जरी तोच, जाहलासे साच आपणची. कशासाठी मग मार्ग ते शोधावे, कोणे कोठे जावे कोठोनिया. भंगताची घट त्यातील आकाश, लागेल वाटेस नीटपणे. पाहतेच उदाहरण देतात, कायम फेमस उदाहरण आहे घटाकाश आणि महदाकाश. त्याच्यासाठी काय काळजी करत बसायची आवश्यकता नाही, तर ऑटोमॅटिकली मिक्सअप होतं ते आकाश या आकाशामध्ये, म्हणजे स्पेस. वेगळं काही उरत नाही, कारण ते कव्हर फक्त मध्येच धरलेलं आहे.
जसं आपण हे टाकतो ना घरामध्ये पार्टिशन, एक ते वुडनचं मिळतं किंवा कर्टन लावतो. कर्टन बाजूला फंक्शन असतं तेव्हा आपण कर्टन बाजूला करून टाकतो, सगळा हॉल एकत्र करून. नाहीतर मुंबईमध्ये जास्त करून असं चालतं की त्या हॉलला किंवा त्या रूमला दोन भाग मध्ये डिवाइड करणं. पण घरात फंक्शन आहे म्हणल्यावर आपण काय करतो, पार्टिशन हटवून देतो. मग ती रूम वेगळी वेगळी असते का? नाही, ती एकच झाली, एकरूप झाली. असं आपण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये खूप गोष्टी करतो. अगदी तेच आपल्याला आपल्या शरीराबरोबर आत्म्याबरोबर अप्लाय करायचं आहे. आपण जे रोजच्या याच्यात जगतो ना तेच आतमध्ये आहे, थिअरी बरोबर बरोबर लागतं आत्म्याच्या थिअरी बरोबर. तरीच ते काय शून्यासी भेटेल ना, तरी मुकेल शून्यत्वासी. पाहता विचार लोपे घटाकार, शून्य ते साचार शून्य असे. जया अहम ब्रह्म ऐसा झाला बोध, योगी सोहम सिद्ध ऐसा जो का. अहम ब्रह्म नाही तर सोहम, मी तोच आहे. तया लागी मार्गा मार्गाचे बिकट, पडेना संकट कदा काळी. म्हणून या तुवा भावे योगयुक्त, मग अखंडित ब्रह्मसाम्य. एकदा अहम ब्रह्मास्मी असं जर आपण एकदा ध्यास घेतला किंवा आपल्याला अवेअरनेस आला, आपल्याला कळायला लागलं, आपल्याला गोडी लागली, मग आपण कुठल्या मार्गाचे आहोत, कुठला पंथ धरला आहे, भक्ती मार्ग आहे की ज्ञान मार्ग आहे की कसला योग मार्ग आहे, ते काही संकट आपल्याला महत्वाचं नाही. की अरे तो क्रियायोग केला पाहिजे, नाहीतर मी ती अवस्थेला नाही जाऊ शकत, असं काही नाही आहे. खरं तर गंमत आहे, खूप कॉम्प्लिकेटेड करतो आपण स्पिरिच्युअलिटीला. पण ज्या वेळेला आपलं अंडरस्टँडिंग येतं त्या क्षणी तिथे सगळं संपतं, सगळी बंधनं तुटतात. एक क्षणाचं आहे. आणि म्हणून त्या अष्टावक्र गीतेमध्ये त्यांनी म्हटलंय की घोड्याच्या एका ह्याच्यात टापवेवर ते पाय टाकून दुसऱ्या ह्याच्यात जायच्या आत तुला ब्रह्मप्राप्ती मी करवून देतो. ती ऍक्च्युली पॉसिबल आहे, कारण सगळं अंडरस्टँडिंगचा घोळ आहे. सगळं मिसअंडरस्टँडिंगने आपण धरून ठेवलेलं असतं. आणि तेच एकदा चेंज झालं की आपल्याला कमांड येतो आपल्या त्या आत्म्यावर. आणि म्हणून एक क्षणाचा भाग आहे त्याच्यामध्ये, तुम्ही कुठल्या मार्गाने गेला, कुठला मार्ग पत्करला, किती भक्ती केली, किती योग केला, ते सगळं छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे आपण खूप कॉम्प्लिकेट करत राहतो की मी भक्ती मार्गी आहे, मी ज्ञान मार्गी आहे. काहीच अर्थ नाही जोपर्यंत ब्रह्म नाही कळलं आणि मी कोण आहे ते नाही कळलं. जर मी कोण आहे, तू मी कोण आहे हे आपल्याला कळत नाही, आपण कुठून आलो, आपला मुख्य स्रोत कोणता आहे हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काहीच अर्थ नाही. आणि एकदा नुसतं तेवढं कळलं की सगळ्या गोष्टी सुलभ होतात. म्हणून या तुवा भावे योगयुक्त, मग अखंडित ब्रह्मसाम्य. योगयुक्त हो, योग म्हणजे काय? भेटणं, भेटीचा योग येणं. एकरूपता म्हणजे भेट. तू भेट घडवून घे, मग ब्रह्मसाम्य एकच आहे. आपल्याला काही ते वेगळं मार्ग बिर्ग बघत बसायची गरज नाही. योगयुक्त हो असं ते सांगतात. म्हणून या तुवा भावे योगयुक्त, मग अखंडित ब्रह्मसाम्य. ऐसे होता देह केव्हा कोठे कैसा, पडो किंवा जैसा तैसा राहो. मग कुठला काळ वेळ काहीही मतलब राहत नाही. आणि म्हणून भगवद्गीता सर्व लेवलवर लागू पडते. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घटनेला, प्रत्येक सिच्युएशनला, अवस्थेला ऍप्लिकेशन ह्याचं होतं. अनिर्बंध नित्य ब्रह्मस्थिती तयाची कल्पांती बिघडेना. तया कल्पारंभी बाधेना जनन, पावेना मरण कल्पांती तो. आणि मध्य स्वर्ग संसाराची भूल, परी तो निश्चल राहे तेथे. तोची ज्ञानाची या जाणे सरलता, होय ऐसा ज्ञाता योगी जो का. की तो सर्व भोग ओलांडोनी पाहे, होनिया राहे ब्रह्मरूप. इंद्रादिका जेव्हा सर्वस्वची वाटे, ऐसे जे का मोठे स्वर्ग सुख. तेही त्याज्य तुच्छ लेखोनिया पार्था, सहजे सर्वथा दूर लोटी. स्वर्गाचं सुख उपभोगण्याची इच्छा ठेवू नका असं सांगतोय तो. कारण पुन्हा स्वर्ग सुख घेतल्यानंतर वापसच यायचं आहे. पुन्हा तीच दुःख, तेच सगळे प्रॉब्लेम, त्यापेक्षा परब्रह्माचा तुम्ही हे घ्या आणि परब्रह्म प्राप्तीचं सतत ध्यास घ्या. आणि चाहे किती जन्म घेतील पण ब्रह्मरूप होण्याकडेच आपला हे असला पाहिजे. मग आपण म्हणू की अरे मागच्या जन्मी लक्षात कसं राहील आत्म्याला की या जन्मात मी मृत्यू पडायच्या आधी ब्रह्मसुखाची प्राप्ती आणि ब्रह्मप्राप्तीचा ध्यास घेतला होता. तर ते आत्म्याला सगळं माहिती असतं, तिथून पुढेच अकाउंट स्टार्ट होतं.
ते पुन्हा मागे यायची गरज लागत नाही आणि म्हणूनच ते गॅरंटेड सांगतायत की तू मला एकरूप हो, म्हणजे तुला तुझी काळजी मी घेतो आणि तुझे सगळे जे पीडा आहे, सगळा त्रास आहे तो मी सगळा दूर करतो. कारण अकाउंट कंटिन्यू होतं सोलचं, पुन्हा मागे जात नाही. वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् घोकोनियाचारी वेद अहोरात्र पिकवोनी क्षेत्र यज्ञ रूप किंवा करोनिया पार्थ तपोदान पुण्य संपादन करावे जे बहरोनी सर्व पुण्याचा मळा जरी फळा आला परिपूर्ण तरी नित्य शुद्ध ब्रह्मस्वरूपाशी तुलना ती कैशी होय ज्याची ऐसे नित्यानंदा सारिखे आणिक दिसे स्वर्ग सुख पार्था जे का तेवी जयाची या प्राप्तीसाठी देख वेद यज्ञाधिक साधने ती करी भोगत याचे पूर्ण मनोरथ संपेना अविट ऐसे जे का ब्रह्मसुखाचे जे धाकटे भावंड देही जे आल्हाद देई जे आल्हाद दर्शनासी असे अदृष्टाचा जयासी आधार अर्जुना साचार असे ऐसे जे का तेवी शतयज्ञ करोनीही देख लाभे ना जे सुख कोणा एका तया स्वर्ग सुखा कौतुके तोलून आपुल्या झेलून हातावरी. त्यांनी रिझल्ट सांगितलाय की इतकं हे केलं तितकं ते केलं, शेवटी पण काय आहे की तुम्ही एवढं सगळं करून तुम्हाला स्वर्गप्राप्तीच होते, पण ब्रह्मप्राप्ती ही पूर्ण वेगळी आहे. ती अनेक स्वर्ग सुखांपेक्षा खूप जास्त पटीने मोठी आहे. ज्ञानदृष्टीमुळे पाहताचे जाण योगीश्वरा गौण वाटत असे स्वर्ग सुखाची त्या पायरी करोनी ब्रह्मसिंहासनी बैसती ते चराचराचे जो असे एक भाग्य पूजावया योग्य ब्रह्मेशासी आणि योगियांचे भोग्य भोग धन जीवाचे जीवन विश्वाचिया तेवीची सकळ कळाची जो कळा ओतीव पुतळा स्वानंदाचा असे जो का सर्व ज्ञानाचा जिव्हाळा यादवांच्या कुळा उजळिता यादवेंद्र कृष्ण सर्वज्ञ श्रीपती ऐसे पार्थाप्रती बोलिला तो कुरुक्षेत्री ऐसे घडले जे तेथे संजय राया ते सांगत असे आता पुढे ऐका वृत्तांत तो सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा इति श्री स्वामी स्वरूपानंद विरचित श्रीमद अभंग ज्ञानेश्वरी अष्टमोध्यायः श्री कृष्णार्पणमस्तु. आपण 8वा मजला क्रॉस करून 9व्या मजल्यावर जाणार आहोत. आपला 8वा अध्याय पूर्ण झाला.